नमस्कार, मी रेणुका तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे। तर घरी अगर तुमच्या मळलेल्या गव्हाच्या पिठाचा गोळा आहे तर तुम्हाला कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही। तर आज मी तुम्हाला त्या उरलेल्या पिठापासून फारच रुचकर अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे उरलेल्या गव्हाच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे। तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि हा आता गोळा आपल्याला 10 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। मग आता इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि हा पिठाचा गोळा व्यवस्थित पाण्यामध्ये भिजला आहे। त्यानंतर आता आपल्याला हा गोळा जो आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे, व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे। मग गोळा आणि पाणी व्यवस्थित स्मॅश झाल्यानंतर आपल्याला चाळणीने हे जे मिश्रण आहे ते गाळून घ्यायचं आहे। तर मी इथे हे जे गव्हाच्या पिठाचे मिश्रण आहे ते व्यवस्थित गाळून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे। मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 कप बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे। तर तुम्ही इथे दुसरी कोणतीही भाजी घालू शकता, तर तुम्ही याच्यामध्ये पालक पण घालू शकता। तर आता हे सर्व साहित्याने व्यवस्थित मिक्स करून या रेसिपीसाठी आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे आहे। तर आता इथे हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे। त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती या बॅटरपासून थालीपीठ घालायचे आहे आणि हे थालीपीठ आता दोन्ही बाजूंनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर आता इथे थालीपीठ हा एका बाजूनी भाजला आहे, त्यानंतर हा पलटवायचा आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण हा थालीपीठ भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने ही गरमागरम रेसिपी बनवून हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाही तर फक्त चहाबरोबर देऊ शकता। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच, पुन्हा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ।